नमस्कार शेतकरी बांधवांनो. नुकतंच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. परंतु 30 जूनची तारीख उलटून गेली तरी पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ का झालं नाही आणि हे कर्ज माफ नेमकं कोणत्या तारखेला होईल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की शेतकरी बांधवांचं कर्ज हे नेमकं कोणत्या तारखेला माफ होईल. बघा शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाने बळीराजाला दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ही अंतिम टप्प्यात पोहोचली असून पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याला आधार क्रमांक संलग्न करावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले यांनी केले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जी आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आहे, या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ही आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तर पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खातं जे आहे, आपल्या कर्ज खात्याला आधार क्रमांक हा जॉईंट करायचा आहे, संलग्न करायचा आहे, असे आवाहन तुम्हाला शासनातर्फे देण्यात आलेलं आहे. तर आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही होईल तेवढं लवकरात लवकर तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचा आहे आणि हे प्रक्रिया पूर्ण झाली. त्या प्रक्रियेनंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्यानं ही लाभाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर या महत्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36,500 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपले जे 56 लाख शेतकरी आहेत, आपल्या 56 लाख शेतकरी बांधवांना तब्बल 36,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. म्हणजेच ह्या पैशातून त्यांचं कर्ज जे आहे 2 लाख रुपयांपर्यंतचं, हे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून 50,000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. पुढे बघा, सहकार आयुक्त निबंधक आणि जिल्हा बँकर्स समितीकडून व्यापारी व सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक संकलित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, सहकार आयुक्त जे आहेत, या सहकार आयुक्त निबंधक आणि जिल्हा बँकर्स समिती जी आहे, या समितीकडून व्यापारी व सहकारी ज्या बँका आहेत त्या बँकांना पात्र शेतकरी बांधवांचा आधार क्रमांक संकलित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कर्ज खात्याची माहिती अपलोड झाल्यानंतर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्वतंत्र कर्ज खातेनिहाय क्रमांक दिला जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ही जी माहिती आहे ही सर्व माहिती अपलोड झाल्याच्या नंतर, कर्ज खात्याची माहिती अपलोड झाल्याच्या नंतर प्रत्येक शेतकरी बांधवांना, जे पात्र शेतकरी बांधव आहेत त्यांना स्वतंत्र कर्ज खातेनिहाय क्रमांक हा दिला जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. बघा, जे पात्र शेतकरी बांधव आहेत, ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे, अशा 2 याद्या आपलं जे बँका आहेत, ह्या बँका 2 याद्या तुमच्या शाखा, बँक शाखेमध्ये, त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये, त्यानंतर तलाठी कार्यालय आणि जी आपली कर्जमाफीची जी ऑनलाईन पोर्टल आहे त्या पोर्टलवरती या 2 याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. म्हणजेच यामध्ये पहिली जी यादी आहे ही ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे, म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ झालेलं आहे, त्यांची ही पहिली यादी असणार आहे. आणि दुसरी जी यादी आहे ही यादी त्यांची असणार आहे की ज्यांनी नियमित कर्जफेड केलेली आहे आणि त्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, प्रोत्साहनपर लाभ हा मिळालेला आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, तुमचं जी ही कर्जमाफी आहे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ह्या तुमच्या आपल्या कर्जमाफीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कर्जमाफी विषयीची अपडेटची माहिती दिलेली आहे. अशाच नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आणि शेतीविषयक योजनेच्या माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.